नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोल परिवारात आपलं स्वागत आहे. जगाच्या नकाशावर अनेक देश आहेत, पण भारत हा फक्त एक देश नाही तर हजारो वर्षांची संस्कृती आहे, एक भावना आहे आणि कोट्यवधी लोकांचा अभिमान आहे. ज्या भूमीनं जगाला ज्ञान दिलं, ज्या मातीत संत, शूरवीर, वैज्ञानिक आणि महान विचारवंत जन्माला आले, त्या भूमीला आपण प्रेमाने म्हणतो भारत माता. आज भारत जगातील सर्वात मोठ्या आणि वेगानं प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली विविधता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. पण मित्रमैत्रिणींनो, एक प्रश्न स्वतःला विचारून बघा. ज्या भारताचा आपल्याला एवढा अभिमान आहे ना, त्या भारताची जबाबदारी आपण खरंच घेतो का? कारण देश फक्त मोठ्या इमारतींनी, मोठ्या रस्त्यांनी आणि आधुनिक तंत्रज्ञानानं महान होत नाही. देश महान होतो तो तिथल्या नागरिकांच्या विचारांनी, संस्कारांनी आणि वागणुकीने. गेल्या काही वर्षात सोशल मीडियामुळे आपण एक शब्द खूप ऐकतोय, सिव्हिक सेन्स. आपण अनेक व्हिडिओ पाहतो. परदेशातील स्वच्छ रस्ते, तिथल्या लोकांची शिस्त, सार्वजनिक ठिकाणी लोक एकमेकांचा कसा विचार करतात आणि मग आपल्या मनात प्रश्न येतो, आपल्या देशात असं कधी होईल? पण खरं सांगायचं तर सिव्हिक सेन्स म्हणजे फक्त परदेशासारखे रस्ते स्वच्छ असणं नाही. सिव्हिक सेन्स म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याची भावना. माझ्या एका कृतीमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, माझ्यामुळे सार्वजनिक जागेचा अपमान होणार नाही, ही जाणीव म्हणजे सिव्हिक सेन्स. इथं मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा एक कार्तिक नावाचा मुलगा रस्त्यावर चालत होता. त्यानं खाल्लेल्या चिप्सचं पाकिट त्याने रस्त्यावरच फेकलं. जवळ उभ्या असलेल्या त्याच्या मित्रानं म्हणजे प्रद्युम्ननं त्याला विचारलं, काय रे, कचरापेटी तिथे आहे ना? तो हसला आणि म्हणाला, अरे, एका छोट्या पाकिटानं काय फरक पडणार आहे? पण विचार करा, जर प्रत्येकाने असाच विचार केला तर एक पाकिट, 10 पाकिटं, हजारो पाकिटं आणि काही दिवसांनी तोच सुंदर रस्ता कचऱ्यानं भरून जाईल. मित्रमैत्रिणींनो, समस्या एका व्यक्तीच्या छोट्या कृतीत नसते. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा लाखो लोक चुकीच्या गोष्टीला छोटी गोष्ट समजू लागतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे लोकल ट्रेनमधील मोबाईल फोनचा वापर. आपल्या शहरातील लाखो लोक रोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. सकाळी कामासाठी धावपळ आणि संध्याकाळी ऑफिसमधून थकून घरी परतताना मनाला फक्त काही क्षणांची शांतता हवी असते. पण अनेकदा काय होतं, काही लोक मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात रील्स, व्हिडिओ किंवा गाणी पाहायला सुरुवात करतात. इयरफोन वापरण्याची साधी काळजीही घेतली जात नाही. आता विचार करा, एका डब्यात 4-5 लोक वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळ्या रील्स पाहत असतील तर बाकीच्या प्रवाशांना किती त्रास होत असेल? दिवसभराचा कामाचा ताण, मनाचा थकवा आणि त्यात सतत येणारा मोठा आवाज यामुळे अनेकांना मानसिक त्रास होतो. आणि जेव्हा कोणी नम्रपणे सांगतं, कृपया आवाज थोडा कमी करा किंवा इयरफोन वापरा, तेव्हा काही लोक आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट रागानं बोलायला सुरुवात करतात. मित्रमैत्रिणींनो, इथं प्रश्न मोबाईल फोनचा नाही, प्रश्न आहे आपल्या विचारांचा. कारण माझं मनोरंजन जर दुसऱ्याच्या त्रासाचं कारण बनत असेल तर ती स्वातंत्र्याची नाही तर असंवेदनशीलतेची निशाणी आहे. बघायला गेलं तर मोबाईल फोन हा फक्त एक उदाहरण आहे, पण आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत जिथं आपल्याला थोडा विचार करण्याची गरज आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर ट्रेनमध्ये चपला घालून सीटवर पाय ठेवणं, वाहन चालवताना मुद्दाम सिग्नल तोडणं, नदी आणि समुद्रकिनारी प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि निर्माल्य फेकणं, विनाकारण झाडं तोडणं, घरातल्या साध्या पूजेसाठी कर्णकर्कश आवाजात लाऊडस्पीकरवर गाणी लावणं, तसंच गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंवर नावं कोरणं, दारूच्या बाटल्या आणि जेवणाच्या प्लेट्स तिथेच टाकणं. आणखी एक गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आजकाल छोट्या छोट्या कारणांवरून लोक लगेच आक्रमक होतात. कोणी गाडी पुढे घेतली, कोणी चुकून धक्का दिला किंवा एखाद्यानं आपली चूक सांगितली की लगेच वाद आणि भांडणं सुरू होतात. पण शांतपणे परिस्थिती हाताळणं ही सुद्धा एका चांगल्या नागरिकाची ओळख आहे. सिव्हिक सेन्स म्हणजे फक्त नियम पाळणं नाही,
तर आपल्या वागण्यामुळे समाजात शांतता आणि सुविधा कशा निर्माण होईल याची काळजी घेणं आहे. आपण आपल्या भारत देशावर प्रेम करतो, अभिमान बाळगतो, पण खरी देशभक्ती फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात नाही, तर ती आपल्या रोजच्या कृतीत दिसली पाहिजे. जेव्हा आपण कचरा रस्त्यावर टाकत नाही, जेव्हा आपण वाहतुकीचे नियम पाळतो, जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्यांचा विचार करतो, तेव्हा आपण आपल्या भारत मातेची खरी काळजी घेत असतो. कारण चांगले नागरिकच चांगला समाज घडवतात आणि चांगला समाजच एक महान देश घडवतो. पुन्हा भेटू एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत भारतावर प्रेम करा, भारताची काळजी घ्या आणि एक जबाबदार नागरिक बना. धन्यवाद.